चल मम्मी, आज मम्मी सोबत एक गंमत झाली. काय गंमत झाली सांग? सकाळी सकाळी नाश्ता झाल्यावरती दाढ पडली तिची आज. असं काहीतरी मी वेअर केलेलं आहे. कुठे वाढणार ब्रश केल्याशिवाय निघायचं नाही. ब्रश करूनच जायचं. ओके, गुड. वेलकम टू ओल्ड सोल व्लॉग्स. सो आज आहे 31st. ओके, आणि आज आपण जातोय, काय नाही, दाढी करायची आहे, केस कापायचे आहेत आणि अशा छोट्या मोठ्या थोडं ग्रूमिंग करायचंय आणि अजून एक दोन काम आहेत ती करायला चाललोय. सो आय विल मेक शुअर की आजपासून डेली किंवा ॲटलिस्ट आठवड्यातून एक दोन तरी व्लॉग येतील. सो याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन व्लॉग आणायला, कारण का आपले व्लॉग्स खरंच खूप डिले होऊन येत आहेत. सो आय विल मेक शुअर की मी लवकरात लवकर व्लॉग्स टाकेन. मम्मी चल. सो मम्मी पण येते आणि मम्मी एवढी हळूहळू तयार होते ना, तयार होते म्हणजे ती स्लो आहे सध्या. एवढ्या सकाळी आम्ही थोडे मी हे लावल्या, सनस्क्रीन लावल्या, म्हणून ते असं झालंय चेहरा. ओके, चल मम्मी. आज मम्मी सोबत एक गंमत झाली. काय गंमत झाली सांग? सकाळी सकाळी नाश्ता झाल्यावरती दाढ पडली तिची आज. नाश्ता करता करता बोलते दाढ पडली. ती दाढ कधीपासून करायची, डॉक्टरकडे जायचंय. खिडकी बंद करूया. राहू दे, चल 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 पटकन येऊ. कुठे डायनासोर येणार आहेत घरात? अरे नको, तरी ती करणारच बंद खिडकी. चलो, एका फ्रेंडचा बर्थडे आहे, त्यासाठी हे घेतलंय, पण मी आता दाखवत नाही, तर तो बघेल. तर ते ऍक्च्युली गिफ्ट रॅप करायचं. ते ऍक्च्युली गिफ्ट रॅप करायचं म्हणून घेऊन चाललोय. आत्ताच आलंय ते. इट्स अ ब्युटिफुल. करा गेस, तुम्हाला ते दिसलं त्याच्यावरून गेस करा काय. चल मम्मी. झालेली आहे बियर्ड आणि हेअर कट करून. मम्मीने पण हेअर कट केलं. गिफ्ट रॅप केलं आणि ते काम आहे ते करणार आणि मग घरी जाणार. तिचं हेअरकट नंतर दाखवतो घरी गेल्यावर. छान केलंय, म्हणजे स्ट्रेटच कापलेत, नथिंग फॅन्सी, असं काही नाही केलं. आलेलो आहे मी माणसात. असं मम्मीचं म्हणणं आहे की आय हॅव स्टार्टेड लुकिंग यंग अगेन, एवढी दाढी कमी करून. सो थोडी केलेली, मम्मी बोलली अजून करा करून एवढी कमी केली आणि केस पण खूप कमी केली. बट ठीक आहे, चांगलं वाटतंय, छान वाटतंय, राईट. सो आज मी हे आणलंय आणि ह्याच्यामध्ये ते पोपटांचं खाणं टाकलंय. सो बघूया, पोपट आले तर मी देणार तुम्हाला अपडेट. येतात इथे पण आले पाहिजेत. त्यांना कळायला ॲटलिस्ट 1-2 दिवस तरी लागेल की असं आम्ही काहीतरी त्यांच्यासाठी खाऊ पार्टी केलेली आहे. सो येस, सो आता भेटूया थोड्या वेळाने. थोडं काम आहे ते करतो आणि मग इव्हनिंगला गेट रेडी विथ मी करूया. जाईन बहुतेक आज पार्टीला किंवा घरीच. आय डोंट नो, आय हॅव नो आयडिया आजचा काय प्लॅन आहे. सो दिस इज द फर्स्ट 31st की नथिंग इज प्लॅन्ड. सो आता काय करायचं ते ठरवायचं आहे आणि काही नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, घरीच सेलिब्रेट करीन. थोड्या वेळाने करायला घेईन मॅरिनेट. त्यांना मॅरिनेट करूनच पाहिजे, ते बोलले की आम्ही फ्राय करू आणि ते बरं पडतं ॲक्च्युली, म्हणजे ते नरम होऊन जातात. म्हणजे ते कधी खाणार, आता 31st आहे. सो रात्री 12 नंतर दारू बिरू पिऊन होणार पार्टी. सो मग ते म्हटले की आम्ही आमचं नंतर फ्राय करू, विच इज बेटर. त्यांनीच फ्राय केलं तर. सो येस, सो आजचं ते पण एक आहे की ऑर्डर बनवायची आहे, मग पार्टीचा प्लॅन करायचा. त्यांना तसं 8 पर्यंत पाहिजे.
सो ते पण दाखवेन मी बनवतो चिकन बिर्याणी लॉलीपॉप मॅरिनेट करून त्यांना देऊन टाकणार आहे. सो ते पण थोड्या वेळात करीन तेव्हा दाखवेन मी काय करतोय ते. यावर्षी एवढं जास्त ऑर्डर नाही घेतले बिकॉज दरवर्षी ऑर्डर असतात, मग बाहेर जाता येत नाही, मग बाहेर जायचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे थोडं गडबड होते. आता ही कशी डिलिव्हरी नाही आहे, ते लोक घरी घ्यायला येतात. सो तो माझा फ्रेंड आहे, तो घरीच येतो घ्यायला, म्हणजे जी काय ऑर्डर असेल ती तो स्वतः पिकअप करतो. सो त्यामुळे मला काही टेन्शन नसतं की जायचं आहे, कुठे डिलिव्हरी करायची आहे. सो म्हणून ही ऑर्डर घेतली आहे. आणि बाकी लेट सी, सांगीनच मी काय तुमचे काय प्लॅन्स आहेत, काय केलं तुम्ही 30. आता हा ऑफकोर्स व्लॉग उद्या येईल 1 तारखेला. सो तुम्ही पण 31st काय केलं ते मला सांगा, की तुम्ही काय प्लॅन केला. कोणाकोणाची एकादशी होती, एकादशीचा उपवास होता म्हणून खूप लोक सेलिब्रेट नाही करत आहेत. बिकॉज आज मच्छी मार्केटमध्ये पण आम्ही गेलो तर गर्दी नव्हती, चिकन शॉपमध्ये पण गर्दी नव्हती. लाईक माहीत नाही लोक, आणि आज वर्किंग पण आहे. सो संध्याकाळी लोक घेणार आहेत का, वी हॅव नो आयडिया. सो तुम्ही काय केलं ते पण मला सांगा. 31st काय प्लॅन्स, कुठे कोण बाहेर गेलंय का, काय केलंय. बिकॉज यावेळेस आम्ही कुठेही बाहेर नाही गेलो, बिकॉज नेक्स्ट मंथ आम्ही जातोय कोल्हापूरला. सो कोल्हापूर आहे, असे सगळे खूप ट्रिप लाईंड अप आहेत आता 2 महिन्यामध्ये. सो तुम्हाला ते कळेल. माझ्या फ्रेंडचं लग्न आहे, सो नाशिकला जायचंय, वाराणसीचं पण चाललंय. सो सगळेच असे ट्रिप लाईंड अप आहेत. सो म्हणून आम्ही काही 31st प्लॅन केला नाही. आणि हा पूर्ण महिना ऍक्च्युली डिसेंबरमध्ये फिरण्यात गेलेला आहे. सो त्यामुळे म्हटलं थोडंसं चिल पिल प्लॅन करूया 31st. सो भेटूया परत थोड्या वेळात. संध्याकाळ झालेली आहे, बिर्याणी बनवायला घेतलेली आहे. सो तर पाणी ठेवलं तापत, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, पुदिना, मिरची, सगळा खडा मसाला, लिंबू आणि मीठ टाकलेलं आहे. भरपूर मीठ टाकायचं. सो ते बॉईल झालं की त्यामध्ये राईस टाकेल. आणि बाकी सगळी तयारी चालू आहे. इथे चिकन आहे, इथे लॉलीपॉप आहे, मॅरिनेट करायचं सगळं. सो खूप घाई आहे. सो पटापट करतो आणि तुम्हाला मध्ये मध्ये ग्लिम्स दाखवतो. ओके. आणि ऑल बनवताना सगळ्यात मेन गोष्ट असते ती म्हणजे प्रिपरेशन. आणि त्या प्रिपरेशनमध्ये म्हणजे पण बिर्याणीचा बरिस्ता, ज्याला एक कंटिन्यूस ढवळायला लागतं, करपला तर प्रॉब्लेम होतो. सो तुम्हाला मी ज्यांच्याकडे एअर फ्रायर आहे त्यांच्यासाठी मी ही टिप सांगतो. त्यामध्ये मी 15 मिनिटासाठी टाकलेलं. सो 6 मिनिटं ऑलमोस्ट मी हाय फ्लेमवरती ठेवलेलं, जेव्हापर्यंत सगळं मॉइश्चर जात नाही. आणि आता मग 140 वरती ठेवलेलं. आणि हा बघा बरिस्ता रेडी आहे. त्याला काही हलवायची वगैरे काहीच गरज नाही, फक्त कांदा टाकायचा आणि थोडंसं तेल टाकायचं आणि 15 मिनिटात तुमचा बरिस्ता रेडी. सो आता इथे राईस झालेला आहे, इथे चिकन करतोय. पट्ट्यावर हाफ वे इन द रेसिपी ना. पुदिना कोथिंबीर टाकली आणि आता मिक्स करतोय. दही आणि बरिस्ता अजून टाकायचंय. एक टिप देतोय, कधीही बिर्याणी बनवताना बिर्याणी मसाला दह्यामध्ये मिक्स करून लास्टला टाकायचं चिकन शिजल्यावर. आधी बिर्याणी मसाला टाकायचा नाही. जर का बिर्याणी मसाला टाकणार त्याचा सुगंध जो येतो ना बिर्याणीला तो निघून जातो. सो बिर्याणी मसाला जास्त नाही शिजवायचा, तो लास्टला टाकायचा आणि मिक्स करायचा आणि 1-2-3 मिनिटं फक्त तो कुक करायचा, नाही त्याचा सगळा सुहास निघून जातो. सो आता बिर्याणी मसाला आणि बरिस्ता टाकायचा. चिकन शिजलंय 70-80% झालंय ते. आता 20% ते राईस सोबत शिजेल. तर आता बिर्याणी मसाला टाकून 2 मिनिटं शिजवलं की झालं. खाली आहे. आता हिला दमवर ठेवतोय फॉर 20 मिनिट्स. 20 मिनिट्समध्ये होऊन जाईल. दिस इज हाऊ इट लुक्स बिफोर. लॉलीपॉप मॅरिनेट झालेले आहेत मस्त. प्लस बिर्याणी इज ऑल्सो रेडी. गरमागरम. तुम्हाला दाखवू का राईस? थांबा, कसा खिला आहे ते दाखवतो. असं काहीतरी मी वेअर केलेलं आहे, विच इज फ्लोरल शर्ट आहे आतमध्ये आणि त्यावरती माझं हे जॅकेट गेट रेडी विथ मी. सो आधी आपण करूया हेअर ड्राय. ओके. माझे केस थोडेसे ओले आहेत ऑलरेडी, फक्त सेट करायचे. एक गोष्ट राहिली आहे, थांबा आलो. सो बेसिकली हे आहे हेअर वॅक्स पावडर. ओके. सो ही तुम्ही डायरेक्ट पण हेअर्समध्ये टाकू शकता, पण त्याच्यामुळे ना मला असं वाटतं की ते स्कॅल्पवरती वाईट राहतं. सो म्हणून मी ते डायरेक्ट आधी म्हणजे ह्याच्यावरती घेतो कोंबवरती आणि मग फक्त कोंब करतो त्याच्याने. ओके. सो आय विल शो यू. आधी आपण हे झालेलं आहे. आता
ही जी हेअर वॅक्स पावडर आहे, 1 मिनिट हा, माझा मिरर इकडे आहे, 1 मिनिट. ओके बरोबर. सो आता ही या कोमवरती मी ही हेअर वॅक्स पावडर टाकतोय थोडीशी. ओके हां, थोडीशी एकदम हां, कारण तरी खूप स्ट्रॉंग आहे. फॅन पण चालू आहे. सो ही बघा, ही एवढी थोडीशी टाकून मग ह्याला कोम करायचं, म्हणजे स्कॅल्पला लागत नाही आणि ती प्रॉपर सेट पण होते. आणि हा एक मला आता सेकंड 2-3 वेळा आधीच कळलं आहे, नाही तर मी एवढ्या वर्ष ती मूर्खासारखी वापरत होतो, पण त्यामुळे स्कॅल्प खराब होत होता. सी. आणि एकदा सेट झाले की तुम्हाला 2 सेकंड तेव्हापर्यंत कोम करून घ्यायचं, मग त्यानंतर ते कडक होतात. मग त्यानंतर कोम केलं तर त्याचं हे निघून जाणार. आता फक्त बाहेरचे केस जे आहेत डन. सो हेअर आर्ट सेट. आता मी लावणार आहे मॉइश्चरायझर, आणि मी सनस्क्रीन यासाठी लावतोय रात्री पण, कारण का माझी जी सनस्क्रीन आहे ती खूप छान आहे, म्हणजे त्याच्यामुळे एक स्मूथ टेक्स्चर येतं. पण इकडे आहे का ती? येस. सो मी हे यूज करतो पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर, आणि आय लव्ह इट. पॉन्ड्सचं हायड्रा मिरॅकल करून एक आहे, विच हॅज हायलुरॉनिक ॲसिड इन इट. तुम्ही भरभरून लावतो बिकॉज त्याच्यामुळे स्किनला छान ग्लो पण येतो. नेवर फॉरगेट युअर मान. बस. आणि हे छान आता आपण हे करूया. थोडी लाईट कमी आहे, पण ठीक आहे, जी काय लाईट आहे ती इकडेच आहे. स्किननी छान ॲब्झॉर्ब करू देते. कानावरती पण लावायचं आणि 2 मिनटं थांबायचं आणि मग सनस्क्रीन लावायचं. ओके. हे चांगलं एकदा सेट झालं. सो येस, मला पटापट सेट करायचं आहे म्हणून मी थोडं हवा मारतो. सेट झालं आणि मग लावायचं सनस्क्रीन. मला एक खूप आवडतं सनस्क्रीन. एवढं छान टेक्स्चर आहे त्याचं, आणि ग्रीसी होत नाही. मेन ते आहे की वाईट होत नाही, व्हाईटिश दिसत नाही. थोडा स्किन केअरमुळे व्हिडिओ मोठा झाला का? असं आहे बघा, हे व्हाईटिश नाही दिसणार जास्त. ओके, तुम्हाला दाखवतो. आणि खूप छान ते मर्ज होता. हे बघा, फक्त हात फिरवते मी एक, अँड सी द मॅजिक. आणि हे खूप छान प्रोटेक्ट पण करतं आणि खूप वेळ टिकतं पण. माझी पण ऑइली स्किन आहे, सो मला माहिती आहे. ओके ओके, अजून थोडं आपण ब्लेंड करूया. झालेलं आहे. आता काही नाही. ऑलवेज कोम युअर आयब्रोज बाहेर जाताना. कुठे बाहेरना ब्रश केल्याचं निघायचं नाही, ब्रश करूनच जायचं. ओके, गुड. सो येस, हॅव रीच्ड द लोकेशन. एक धाबाच आहे पण छान आहे. आता जाऊन गाणी चालू झालेली आहेत आणि मी आणि मावशी दिशाची मावशी धोक्यावर बसायला आलोय पोरांना हाकलून. मिनिट राहिला 12 वाजेला. 1 मिनिट राहिला, 1 मिनिट.
वाजता गरम 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 रबडी जलेबी खातोय. Happy New Year to everyone.